नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांनी सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असताना शिंगणापूर येथे सहकुटुंब शंभू महादेवाचा अभिषेक करून दर्शन घेतले। यावेळी त्यांच्या समवेत माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते उपस्थित होते। यावेळी गावकऱ्यांनी त्यांचे उत्साहाने स्वागत करून गावातील बहिणींनी औक्षण केले। यानंतर ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊंची पेढे तुला करण्यात आली। शंभू महादेवाच्या कृपेने इथवर पोहोचलो आहे, इथून पुढे देखील जनतेसाठी चांगलं कार्य करण्याची ऊर्जा दे, अशी प्रार्थना यावेळी त्यांनी केली। यानंतर नातेपुते येथील सत्कार स्वीकारून लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील श्रीराम निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन माळशिरस कडे मार्गस्थ झाले। त्यानंतर माळशिरस शहरामध्ये या स्वागत सोहळ्याचे संयोजक, भाजपचे निमंत्रित प्रांतिक सदस्य व माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब देशमुख यांनी पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांचे जंगी स्वागत केले। ट्रेनच्या साहाय्याने 60 फूट उंचीचा हार घालून फटाक्यांची आतिषबाजी करून जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात आली। यावेळी त्यांच्या समवेत कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते होते। संत ज्ञानेश्वर पालखी महामार्ग श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यावेळी ज्याप्रमाणे गजबजून जातो, त्याचप्रमाणे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांच्या स्वागताने हा मार्ग गजबजून गेला होता। याची देही याची डोळा हे सर्व पाहण्याकरता पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांच्या पत्नी सोनिया जयकुमार गोरे उपस्थित होत्या। आपल्या कर्तृत्ववान पतीचा हा नयनरम्य सत्कार सोहळा पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले। यावेळी पालकमंत्र्यांच्या पत्नी सौ सोनिया जयकुमार गोरे यांनी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। पहिल्यांदा पालकमंत्री झाले, भाऊ काय वाटतंय? खरं तुमच्या दुष्काळी भागाचं प्रतिनिधित्व केलं, दुष्काळी भागाचं प्रतिनिधित्व केलं, या बी भागात दुष्काळ आहे, त्यासाठी काय प्रयत्न होणार? खरं यानंतर पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांचा ताफा पंढरपूरच्या दिशेने रवाना झाला।
निरायलुया जया भाऊ. चला अण्णा.